खचलेल्या मनाला आधार देणं आणि खचलेल्या मनाचा फायदा घेणं यातला फरक त्या खचलेल्या मनाला तरी कळत नसतो. त्यामुळे कधी जर अशी वेळ आलीच की तुम्ही फार खचून गेलेले आहात तर बाकी सगळं बाजूला सोडा, आधी डोळे उघडे ठेवा. कारण बऱ्याचदा जेव्हा आपण खचलेल्या मनस्थितीत असतो त्यावेळेला आपल्याला आधार देण्यापेक्षा आपला फायदा घेणारे बरेच लोक आपल्या आजूबाजूला भटकत असतात. ते आपल्या लक्षात आले पाहिजे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. ग्रुप सी मेन्स 2023 क्लर्कचा रिझल्ट आला. बरेच वॉरियर्स जे आहेत आपले ते क्वालिफाय झाले. काही वॉरियर्स ज्यांचा रिझल्ट आला नाही किंवा बरेचसे स्टुडंट असे आहेत ज्यांचा रिझल्ट आला नाही. एक्सपेक्टेड कट ऑफ जो त्यांनी खूप सगळ्या प्लॅटफॉर्मवरती पाहिला होता आणि जो एक नंबर डोक्यात ठेवून ते चालले होते त्याच्या जवळपास कुठेही कट ऑफ नव्हता. त्यापेक्षा खूप जास्त कट ऑफ लागला आणि मग मुख्य परीक्षा झाल्यापासून ते कट ऑफ येईपर्यंतचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये घालवलेला वेळ, मग तो स्किल टेस्टच्या प्रॅक्टिससाठी असू देत किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी असू देत, खूप विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सोडून स्किल टेस्टवरती फोकस केलं. फक्त बाजारातले स्वयंघोषित जे तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलेल्या कट ऑफवरती फोकस करून. आणि त्याच्यानंतर आत्ता अशी वेळ आली आहे ॲक्च्युली की पुढचा मार्गच नाही दिसत आहे की काय करायचं. परत आता 2024ची एक्झाम आहेच, त्यामुळे होणार आहे काय की चला 2024ची एक्झाम देऊया. आणि असे बोलणारे तुम्हाला खूप लोक भेटतील की मी तुमच्यासोबत आहे, मी तुमच्यासोबत आहे. पण खरंच आपल्यासोबत कोण असतं आणि कोण नसतं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ज्या स्टुडंट्सचा रिझल्ट आलेला नाही आहे त्या स्टुडंटसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. कारण या व्हिडिओमधून तुम्हाला इथून पुढे नक्की काय करायचं, डिसिजन घेताना कुठल्या गोष्टींचा विचार करायचा, याच्यासाठी 100% हेल्पफुल ठरणारा हा व्हिडिओ आहे. कसं असतं ना, बऱ्याचदा एक असतं मोटिवेशन की म्हणजे आम्ही करूनच दाखवणार, काही झालं तरी आम्ही करू, आम्ही कशाचा विचार नाही करणार. आणि एक असते रियालिटी, जी बऱ्याचदा या मोटिवेशनपासून खूप दूर असते किंवा हे मोटिवेशन त्या रियालिटीच्या कुठेही आजूबाजूला नसतं. डेफिनेटली जेव्हा आपण कुठल्याही प्रवासात उतरतोय, कुठल्याही संघर्षामध्ये आहोत, त्यावेळेला आपल्याला मोटिवेशनची गरज पडते. पण बऱ्याचदा ते मोटिवेशन जे आहे ते रियल नसतं. कुठल्या तरी फसव्या मोटिवेशनच्या नादामध्ये आपण आपलं आयुष्य बर्बाद करून घेतो. रियालिटी काहीतरी वेगळीच असते. सो ज्या स्टुडंट्सचा रिझल्ट आलेला नाही आहे त्या स्टुडंट्सना 100% आता हा प्रश्न आहेच की पुढे काय करायचं. त्या स्टुडंटसाठी आजचा हा व्हिडिओ आहे की आता पुढे नक्की काय. आम्ही इतके दिवस जे आहेत लाईफमधले स्किल टेस्टच्या प्रॅक्टिसमध्ये घालवलेले असतील, अभ्यास सगळा बाजूला सोडून ते केलेलं असेल. बरेच स्टुडंट असे आहेत की वयाचा एक सर्टन लिमिट जे असतं ते ओलांडलेलं आहे आणि याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. समजा एक म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये सोबत असणारी किंवा कुठल्याही अँगलनी एक व्यक्ती म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहत आहे आणि मी जर तुम्हाला म्हणत असेन की या प्रवासामध्ये मी तुमच्यासोबत आहे, डेफिनेटली मी तुमच्यासोबत असेन, बट त्यालासुद्धा एक सर्टन लिमिट असेल. ठीक आहे, कुठलीही व्यक्ती ज्यावेळेला तुमच्यासोबत आहे त्याला एक सर्टन लिमिट असेल. तुमच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स, तुमच्या फॅमिलीमधले प्रॉब्लेम्स, तुमची ॲक्च्युली असणारी सिच्युएशन, तुमच्यावरती असणाऱ्या जबाबदाऱ्या, हे सगळं दुसरी कुठलीही व्यक्ती नाही घेऊ शकत, ती घेणारही नाही. ते तुमचं तुम्हाला पार पाडायचं आहे. सांगायचं रिझन हे आहे की एका वॉरियरसोबत बोलणं झालं. आत्ता वयाचं 28वं वर्ष सुरू आहे. फॅमिलीची अपेक्षा काय असणार आहे. अर्थातच माझ्या मुलीने आता कुठेतरी जॉब केला पाहिजे, पुढची जबाबदारी घेतली पाहिजे. आई वडील जर सर्व्हिसला असतील, त्यांचं रिटायरमेंटचं एज असेल किंवा जर आई वडील सर्व्हिस करत नसतील, जर ते म्हणजे शेतामध्ये वगैरे काम करत असतील, तर अर्थातच 28 वर्षाच्या 29-30 वर्षाच्या आपल्या मुलीकडून आईवडिलांची अपेक्षा काय असणार आहे. मुलगी असेल तर त्यांना असं वाटत असणार की हिचं लग्न झालं की आम्ही मोकळे झालो. मुलगा असेल तरीही त्यांना वाटणार की मुलगा लवकर सेटल झाला पाहिजे. पण आपल्याकडे 2-2, 3-3 डिग्री असून सुद्धा आपण याच प्रवाहामध्ये आहोत. आपल्याला यश नाही मिळत आहे. लक्षात येते की यश नाही मिळत आहे, कुठेतरी थोडंफार कमी पडलो हेही कळतं आहे. पण तरीसुद्धा आपण निर्णय घेताना मात्र अजूनही दबकतोय.
याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोडून द्या, बट जर तुम्हाला हे करायचं आहे त्याच्यासोबत त्याला रियालिटीची जोड द्या. फक्त कुठलं तरी मोटिवेशन ऐकून मी परत एकदा त्याच प्रवाहामध्ये उतरेन आणि मी फक्त अभ्यास करेन जेव्हा की मला पुढची ही शाश्वती नाही आहे की मी पास होईन. मी म्हणेन की हां मला पास व्हायचंच आहे, मी होऊनच दाखवेन, हा माझ्यासाठी लास्ट चान्स आहे. पण नाही झालं तर पुढे काय? अजून आयुष्यातलं 1 वर्ष जे आहे ते असंच जाणार आहे. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करा. हे जे मी उदाहरण देते, एका वॉरियरसोबत जे बोलणं झालं, वयाचं 28वं वर्ष सुरू आहे, वडिलांची रिटायरमेंट आलेली आहे, ऑलरेडी इंजिनिअरिंग आहे, MBA आहे, डिग्री जवळ आहे, पण MPSCच्या फील्डमध्ये आलो आहे एक स्वप्न घेऊन की मला अधिकारी व्हायचं आहे. बट प्रत्येक वेळेला यश हे काही मार्कने हुलकावणी देते आणि आत्ता जो दिलेला अटेम्प्ट होता हाच अटेम्प्ट शेवटचा म्हणून स्वतःला संधी दिलेली होती. आता पुढे निर्णय घ्यायचा. आई वडिलांवरती जे समाजाचं प्रेशर असतं ते वेगळं असतं, बाहेरून जो दबाव टाकला जातो, बऱ्याचदा आई वडील आपल्याशी बोलतही नाहीत त्याबद्दल, पण आपल्याला ते जाणवतं की हां की बाहेरच्या लोकांचा थोडाफार दबाव आहे. आणि मग अशा वेळेला आपली घुसमट होते ते वेगळंच. बऱ्याचदा आपल्याला खूप जास्त अपराधीपणाची भावना येते की मी माझ्या लाईफमध्ये काहीच नाही करत आहे का. सो या सगळ्यामध्ये काहीतरी प्रॅक्टिकल डिसिजन घेणं गरजेचं असतं. कितीतरी स्टुडंट आहेत जे जॉब करून स्वतःची जबाबदारी निभावून स्वतःच्या घरच्यांच्या ज्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती आहेत त्या पूर्ण करून ते त्यांचं स्वप्न जगतायत किंवा त्याच्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि बरेच जण त्याच्यातून सिलेक्टसुद्धा होतात. मग हे मला का नाही जमणार? तुम्हाला असाही प्रश्न पडत असेल की मी आत्तापर्यंत फुल टाईम स्टडी केला पण तरीसुद्धा माझं झालं नाही आणि मग जॉब करून माझं कसं काय होईल? कधी कधी ना याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक, ज्यावेळेला तुम्ही फुल टाईम स्टडी करताय, काही लोकांवरती खूप जास्त प्रेशर असतं की अरे मी पूर्ण वेळ अभ्यासालाच देत आहे, मी दुसरं काहीच नाही करत आहे आणि मग जर नाही झालं तर काय. आणि या विचारामध्ये बऱ्याचदा अभ्यास होत नाही. आपल्याला वाटतं की आपण अभ्यास करतोय पण आपण ॲक्च्युली अभ्यास करत नसतो आणि त्या प्रेशरमुळे त्या टेन्शनमुळे आपला रिझल्ट येत नाही. तिथेच जॉब करणारे जे लोक असतात त्यांचं एक असतं की हां चला माझ्या हातात ॲटलिस्ट काहीतरी आहे, म्हणजे जे आपल्याकडे मराठी भाषेत म्हटलं जातं की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. सो त्यांना एक असतं की हां माझ्या हातात ॲटलिस्ट काहीतरी आहे, सो माझ्याकडे जो बाकीचा वेळ आहे त्याच्यामध्ये मी माझी तयारी करेन आणि ते जेवढा वेळ तयारी करतात ते रिलॅक्स माइंडने करतात. इथे आणखी 2 अप्रोच आपल्याला पाहायला मिळतात. जो स्टुडंट फुल टाईम स्टडी करतोय त्याला एक हाही भ्रम असतो की अरे मला उठल्यापासून झोपेपर्यंत दुसरं काही काम नाही, मला फक्त अभ्यासच करायचा आहे. ठीक आहे, आत्ता एखादा तास माझा वाया गेला तर काय फरक पडतो, करेन मी परत. असं करत त्याचे कितीतरी तास कितीतरी दिवस वाया गेलेले असतात, ते त्याला कधीच नाही समजत. बट ज्यावेळेला एखादा जॉब करणारा स्टुडंट असतो तो हा विचार करत असतो की दुसरा कोणीतरी 8 तास लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतोय, मी तर 8 तासांची ड्युटी करून आलो आहे, मला फक्त 2 तासांचा वेळ आहे, तर बाकीच्या स्टुडंटनी जे 8 तासात केले ते मला 2 तासात करायचं आहे. सो इथे डेफिनेटली क्वालिटीचा फरक पडतो जो फुल टाईम स्टडी करणारा स्टुडंट आहे आणि जो जॉब करून करणारा आहे त्याच्यामध्ये. सो ज्यावेळेला असं काही घडतंय तुमच्या लाईफमध्ये की एका स्टेजला तुम्ही आला आणि इथे तुम्हाला डिसिजन घ्यावाचं लागणार आहे, त्यावेळेला जसं मी यापूर्वी पण सांगितलं की हां तुमचे अजूनही तुमचं वय तितकंसं नाही आहे, तुमच्या घरची परिस्थिती अशी आहे की घरचे म्हणतात हां बाबा अजून 4-5 वर्ष तू घालवली तरी काय हरकत नाही किंवा 1-2 वर्ष आम्ही द्यायला तयार आहोत, तर मग मोकळ्या मनाने तो पर्याय स्वीकारा आणि फुल फोकसनी परत एकदा जोमाने तयारीला लागा. पण त्याच्या अगोदर आपलं कुठे चुकलं आहे, आपण कुठे कमी पडलो आहे, नक्की तयारी करताना अभ्यास करताना प्रिपरेशनमध्ये नक्की काय असा प्रॉब्लेम झाला ज्याच्यामुळे माझा स्कोअर नाही आला, ते फाइंड आउट करा आणि त्या गोष्टींवरती काम करायला सुरुवात करा. कारण काही स्टुडंट्सचा जो रिझल्ट आलेला नाही आहे त्याला सगळ्यात मोठं कारण हे आहे की सरळ सेवेच्या एक्झामच्या डेट पण आल्या, त्यात पूर्वपरीक्षेचा कट ऑफ इतका कमी लागेल हे अज्युम केलेलं नव्हतं आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेला अचानकपणे कट ऑफ आला तर मग तोपर्यंत सरळ सेवेच्या ॲड आलेल्या होत्या. सो सरळ सेवेची पण एक्झाम आहे, मी तिकडची तयारी करत आहे आणि इकडे मुख्य परीक्षा पण आलेली आहे. आता दोन्हीमध्ये माझं गोंधळ उडायला लागला. बऱ्याच जणांना सरळ सेवाही नाही निघाली आणि इकडची मेन्स पण नाही निघाली आणि काही जणांनी सरळ सेवेतून पण पोस्ट घेतली आणि इकडे पण पोस्ट घेतली. सो आपण कुठे आहोत? आणि दुसरं एक असतं, एक फॅड आहे की सरळ सेवेतून कोणाचं सिलेक्शन झालं की तितकासा गाजावाजा, त्याच्यानंतर तेवढी मोठी मिरवणूक, ती प्रतिष्ठा, तो गुलाल, ते सेलिब्रेशन हे पाहायला नाही मिळत. बट MPSCतून पोस्ट मिळाली की डेफिनेटली हे सगळं पाहायला मिळतं. सो ही जी चमक धमक पाहून जी मुलं येतात इकडे
आणि मग यश नाही मिळालं की मग जो प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतो, जे डिप्रेशन आहे त्याला जे सामोरं जावं लागतं, खूप भयानक परिस्थिती आहे. रियालिटी खूप वेगळी आहे. ज्यावेळेला मी रियालिटीवरती बोलते, काही स्टुडंटना असं वाटतं की मी डिमोटिवेट करते, बट लक्षात घ्या रियालिटी चेक असणं फार जास्त गरजेचं असतं. कारण तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त कुठल्या तरी अंधाऱ्या वाटेने चालत असतात. ना तुम्हाला दिशा कळते, ना तुम्हाला म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्ही पुढे सरकताय की फिरून फिरून तिथेच येते हे तुम्हाला काहीही समजत नसतं. सो कुठल्याही प्रवासामध्ये, कुठलंही काम करताना, कुठल्याही क्षेत्रात जरी तुम्ही असाल तरी रियालिटी चेक तुम्हाला मिळणं फार जास्त गरजेचं असतं, म्हणून हे मी बोलले. आता ज्यांनी स्वतःला शेवटची संधी दिली होती त्यांनी काय करायचं? जर काही करून पोस्ट मिळवायची हेच स्वप्न आहे तरीही मी तुम्हाला सांगेन की जो तुमचा दुसरा प्लॅन आहे त्याच्यावरती पण काम करा. असं नको व्हायला की मी माझ्या लाईफमधले 8 वर्ष घालवली आणि 8 वर्षानंतर माझ्या हातात काहीच नाही आहे, फक्त मी पश्चाताप करत बसेन, आयुष्यभर याच विचारात राहीन की मी दुसरंही काही केलं नाही आणि मी हे पण केलं नाही. तर आत्ताच वेळ आहे की डिसिजन घ्या. मी असं म्हणत नाही आहे तुम्हाला की तुम्ही सोडूनच द्या. प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते, प्रत्येकाचं फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं असतं, प्रत्येकाच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स वेगळे असतात, प्रत्येकजण वेगळ्या एज ग्रुपमध्ये असतो. तुमच्या एज ग्रुपनुसार यू हॅव टू डिसाईड. कुठला तरी एक ठराविक व्यक्ती वयाच्या 35व्या वर्षी अधिकारी झाला म्हणून मी वयाच्या 35व्या वर्षापर्यंत वाट पाहत बसेन, हा शुद्ध मूर्खपणा असतो. ज्या व्यक्तीने वयाच्या 35व्या वर्षी पोस्ट मिळवली त्याला वयाच्या 35व्या वर्षापर्यंत जो संघर्ष करावा लागलाय तो संघर्ष आपल्याला माहीत नसतो. आणि तो संघर्ष करण्याची क्षमता आपल्यात आहे का, त्या संघर्षात आपण टिकून राहू शकतो का, हे आपल्याला माहिती नसतं. त्या संघर्षामध्ये त्याची फॅमिली त्याच्यासोबत होती का नव्हती हे आपल्याला माहिती नव्हतं. त्याने काय काय गमावले त्याच्यामध्ये हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला फक्त दिसतं 35व्या वर्षी पोस्ट मिळवली आणि आपण म्हणतो की हां, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. ते करायचं असतं, पण त्याला रियालिटीची जोड देऊनच. थोडं भानावरती या, आजूबाजूला डोळे उघडे ठेवून पहा. कुठेही मुलं वाहत चालली आहेत. मला इतकं जास्त जाणवतंय हे की तुमच्या परिस्थितीचा, तुमच्या मनस्थितीचा, तुम्ही सध्या ज्या पण कंडिशनमधून जात आहात, इमोशनल, मेंटल आणि फायनान्शियल, याचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक पावलावरती लोक टपून बसलेत, जे तुमच्या लक्षात येत नाहीये. आपल्या भावनांचा, आपल्या फिलिंग्सचा, आपल्याला जे काही वाटतंय, आपल्या सिच्युएशनचा, आपल्या अपयशाचा बाजार मांडला जातोय, पण ते आपल्या लक्षात येत नाहीये. आपण स्वतःच त्या बाजारात जातोय आणि स्वतःचा लिलाव करून घेतोय, हेही कळत नाहीये. कोणीतरी एक व्यक्ती बोलली की तिच्या पाठीमागे आपण पळतोय आणि ह्या पळण्यामध्ये आपण आपलं काय गमावतोय हे अजूनही मुलांना कळत नाहीये. कितीतरी मुलं ज्यावेळेला त्या रिअल सिच्युएशनबद्दल बोलायला जातात की असं काहीतरी चुकीचं घडतंय, ठराविक कोणाकडून तरी ह्या चुकीच्या गोष्टी घडतायत, असं ज्यावेळेला त्या व्यक्ती बोलायला जातात, एखादा स्टुडंट बोलायला जातोय, त्याचं करिअर बर्बाद करण्याच्या धमक्या दिल्या जातात. सो आपण या सगळ्यामध्ये गुंतण्यापूर्वी, या सगळ्यात पडण्यापूर्वी आपल्या लाईफमधल्या प्रायोरिटीज काय आहेत, आपण कशासाठी जन्माला आलोय, आपल्या लाईफमध्ये असणाऱ्या कुठल्या व्यक्ती आहेत, माझी फॅमिली जी आहे, माझे फॅमिली मेंबर्स जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत की बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, याच्याबद्दल स्वतःला प्रश्न विचारा. जर तुमच्या वयाचे 28, 29, 30 वर्ष आत्ता सध्या चालू असतील, तुमच्या घरामध्ये तुमची एक बहीण असेल जिच्या लग्नाची जबाबदारी पण तुमच्या आई वडिलांवरती आहे, तुम्ही आज 1 रुपयाही कमवत नसाल, तुम्हाला घरूनच महिन्याला 10-12 हजार 15,000 रुपये घरून तुमचा फक्त खर्च भागवण्यासाठी येत असतील, तुमचे ऑनलाईन क्लासेस, ऑफलाईन क्लासेस, तुमची पुस्तकं, तुमचा फॉर्म भरणं, तुमचा मेसचा खर्च, तुमचा लायब्ररीचा खर्च, हे सगळं तुमच्या घरूनच येत असेल, देन यू हॅव टू थिंक अबाउट इट. तुम्ही थोडंसं थांबून याच्याबद्दल विचार करणं खरंच गरजेचं आहे की आपण योग्य ट्रॅकवरती आहोत का. सरासरी आयुर्मान माणसाचं सध्या उरले 60 वर्ष. 30 वर्ष म्हणजे अर्ध आयुष्य आपलं गेले ऑलरेडी आणि आपण 30 वर्षात काय कमवलंय. मान्य आहे तुम्ही पोस्ट मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलतील, पण त्या चुटकी सरशी बदलणार नाहीत.
इतकंही लक्षात ठेवा. डेफिनेटली फरक असतो. आजचा दिवस आणि तुमचा रिझल्टचा दिवस याच्यामध्ये 100% फरक असतो. पण जे मी माझ्या बाबतीत नेहमी सांगते ती गोष्ट मी तुम्हाला सुद्धा सांगेन. मला असं म्हणतात खूप आमचे जवळचे लोक की तू का नाही घेत एखादी पोस्ट, तुझ्यात तेवढं टॅलेंट आहे की तू एक्झाम क्रॅक करून तू ती पोस्ट जॉईन करू शकतेस, तुला नाही वाटत का तू घ्यायला पाहिजे. आम्हाला असं वाटतं. बट माझं एकच आहे, जी तुमची माणसं असतात, जी आपली माणसं असतात, ज्यांना खरंच आपल्याबद्दल काहीतरी वाटतं, ती त्यावेळेला सुद्धा आपल्याजवळ असतात ज्यावेळेला आपल्याजवळ काहीही नसतं. आणि जी माणसं आपली नसतात ना, ती आपली पोस्ट पाहून, आपली प्रतिष्ठा पाहून, आपलं नाव पाहून आपल्याजवळ येतात. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट तुमची फॅमिली आहे, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या आहेत, की तुमच्यासाठी इम्पॉर्टंट हे बाहेरचे लोक आहेत, याचा तुम्ही विचार करणं फार जास्त गरजेचं आहे. तुम्ही विचार करा या गोष्टीवरती. तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळवायची, अवश्य मिळवा. पण कोणी सांगितलं तुम्हाला ड्रीम पोस्ट मिळवायची, तर तुम्ही स्वतःला तर त्रास द्याच, पण बाकी फॅमिली मेंबर्सना पण त्रास द्या. हजारो विद्यार्थी आहेत जे स्वतःची जबाबदारी घेतात आणि तरीसुद्धा एक्झाम क्रॅक करतात. मग ते करतात तर तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही का हा विचार करते की नाही, मला माझ्या आईबापांनी कर्ज काढून का होईना पण पैसे पुरवले पाहिजेत आणि असंच मी शिकणार. जे मी सांगितलं 30 डेज चॅलेंजमधून ज्या स्टुडंट्सचा रिझल्ट आला, कितीतरी स्टुडंट आहेत जे खेडेगावात राहून, गावाकडे राहून स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून कुठलाही वायफळ किंवा इतर जो खर्च ते टाळू शकतात किंवा जो करणं आवश्यक नाही असा खर्च टाळून आईवडिलांना मदत करून त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी एक्झाम पण क्रॅक केली. तुम्ही कुठल्या दुनियेच्या म्हणजे कुठलं जे दुनियेचं मायाजाल आहे, जे भुलैया चमक धमक आहे त्याच्यामध्ये तुम्ही गुंतत चाललाय हे विचारा स्वतःला. कितीतरी मुले आयुष्यातली 5-5, 6-6 वर्ष अशीच बर्बाद केली आहेत त्यांनी, पण आपलं चुकतंय हे मान्य पण करायला तयार नाही आहेत. फाइंड आउट करा कुठे चुकत असाल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे झालं ना, गेलाय माझा रिझल्ट, आता मी रडलो काय, ओरडलो काय, डोकं आपटलं काय किंवा मी काहीही केलं काय, ही फॅक्ट बदलणार आहे का की तुमचा रिझल्ट गेलाय? नाही. ठीक आहे, गेलाय ना, इथून पुढे काय याचा विचार करा. आणि जसं मी यापूर्वी पण सांगितलंय, ज्यावेळेला 2 ऑप्शन तुमच्यासमोर असतात की काय करायचं, त्यावेळेला दोन्ही ऑप्शनचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स लिहून काढायचे 3rd पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यूनी. मला हा ऑप्शन बेटर वाटतो म्हणून मी त्याचे जास्त पॉझिटिव्ह पॉईंट लिहिणं असं नाही. हवं तर त्याच्यामध्ये तुम्ही इतरांची पण मदत घेऊ शकता, जे लोक तुम्हाला खूप छान ॲडवाईस करू शकतात अशा पद्धतीने. आणि त्या 2 ऑप्शनमधून एक ऑप्शन सिलेक्ट करा जिथे तुम्हाला असं वाटतं की माझं लवकर यश मिळण्याचे पण चान्सेस आहेत, मी लवकर सिलेक्ट पण होऊ शकेन आणि तिथे चान्सेस आहेत की हां मी या फील्डमध्ये जाऊन काहीतरी करू शकेन. म्हणजे मी लास्ट टाइम एक असाच रियालिटी चेकचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यानंतर मला एका मॅडमची कमेंट आली होती की मी माझ्या आयुष्यातली 4-5 वर्ष जी आहेत ती या फील्डमध्ये घालवली, बट नंतर ज्यावेळेला मला यश मिळेना मी बाहेर पडायचं ठरवलं, मी स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि आता कोटींच्या घरामध्ये टर्नओव्हर आहे, स्वतःचे 2-3 ब्रँड्स आहेत. आपण वेगळा विचार करतच नाहीये. मी तुम्हाला असं नाही म्हणते की अरे सोडून द्या सगळं, चला आणि सगळ्यांनी काहीतरी स्वतःचं स्वतः करा किंवा असंही नाही. बऱ्याच जणांना असंही वाटतं, बरेच जण म्हणतात हां मॅम एसीच्या रूममध्ये बसून बोलणं सोपं असतं. ते इतकं सोपं नसतं बाळांनो. तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी मी पण काहीतरी खस्ता खाल्लेल्या असतात. या गोष्टीचा थोडा विचार करा. काहीतरी मेहनत त्याच्या पाठीमागे पण असते. आपण नाही करत आहोत आणि दुसऱ्याने कोणीतरी केलं म्हणून त्याला कसं खेचता येईल खाली, त्याला कसं नावं ठेवता येईल याच्यात जर आयुष्य घालवत बसाल तर याच्यातच आयुष्य जाईल. आयुष्यात कुठेच पोहोचणार नाही आहात तुम्ही. ज्यावेळेला निर्णय घेण्याची वेळ येते, डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या. अजूनही सांगतेय, चमक धमक जे काही बाजूचं दिसतंय तुम्हाला त्याला भूलू नका. रियालिटी चेक द्या स्वतःला. तुमचं वय काय आहे, तुमच्यावरती जबाबदाऱ्या कुठल्या आहेत, तुम्ही स्वतःला संधी म्हणजे ही शेवटची संधी देताय की कुठली संधी आहे, तुमच्या हातातून कुठल्या जबाबदाऱ्या सुटत चालल्यात, आयुष्य जे पुढं चाललंय आणि तुमचं कुठे अडकून पडलंय का, तुमच्यावरती म्हणजे तुम्ही घरातल्यांवरती अजूनही डिपेंड आहात का, अजून किती वर्ष डिपेंड राहू शकता, या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि डिसिजन घ्या. पोस्ट तुम्हाला मिळेल जर तुम्हाला मिळवायचीच असेल तर. सोडून द्या असं मी एकदाही म्हटलेले नाही आहे, पण रियालिटीचा विचार करून तयारी करा. आणि जेव्हा तयारी करताय तर आपलं चुकलंय, आपण कमी पडलोय हे मान्य करा.
फाइंड आउट करा कुठे कमी पडलोय आपण, आपलं काय चुकलंय, आपण किती मार्ग पकडत गेलो. बरेच जण म्हणतात मग आता तुम्हीच सांगताय की एक्झामवरतीच फोकस करा, बाकीच्या गोष्टी तुम्ही इकडे तिकडे पळू नका. परत तुम्हीच म्हणताय जॉब पण करा आणि एक्झाम पण करा. कसं असतं ना, काल मी व्हॉइस चॅट सेशनमध्ये पण सांगितलं की ज्यावेळेला तुमच्याकडे 2 एक्झाम आहेत किंवा 2 जबाबदाऱ्या आहेत, तुम्ही जॉब पण करताय, स्टडी पण करताय, बऱ्याच जणांची गल्लत ही होते की जेव्हा ते ॲक्च्युली जॉबवरती असतात तेव्हा अभ्यासाचा विचार करतात. अरे माझा अभ्यास होत नाही, अरे माझा अभ्यास होत नाही. आणि जे त्यांचं काम असतं व्यवस्थित ऑफिसमध्ये जे त्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे ते काम ते व्यवस्थित करत नाहीत. आणि जेव्हा ते अभ्यास करत असतात तेव्हा ते ऑफिसचा विचार करतात. अरे आज हे काम माझ्याकडून नीट नाही झालं म्हणून मला बॉसचं बोलणं ऐकावं लागलं, माझ्या सिनियरकडून मला ओरडा खावा लागला, आता हे मला एक्स्ट्राचं बर्डन आलं, मला ओव्हरटाईम करावा लागेल, मला एक्स्ट्राची ड्युटी करावी लागेल, मग मला इन्क्रीमेंट नाही मिळणार. अभ्यासाच्या वेळेला हे विचार नका ना करू. जो तुमचा ऑफिसचा टाईम आहे तो ऑफिससाठीच द्या. हां, तिथे तुम्हाला थोडाफार ब्रेक मिळतो, त्यावेळेला तुम्ही तुमचं स्टडी मटेरियल आहे ते तुम्ही रिवाईज करा, चालेल. बट ज्यावेळेला जे काम करताय, आत्ता मी अर्ध्या तासासाठी एक काम करते, माझा कंप्लीट फोकस त्याच कामावरती असायला पाहिजे. आणि हे तुम्हाला सवयीने जमेल, लगेच एका दिवसात नाही जमणार, बट काही दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर ॲटोमॅटिकली जमेल. तुम्ही अभ्यासाला बसलाय ना, विसरून जा त्यावेळेला की तुम्ही जॉब पण करता किंवा इतर कुठली तरी गोष्ट आहे की जी तुमच्यावरती जबाबदारी आहे. अभ्यासाच्या वेळेला फक्त अभ्यासच करा. तुम्ही काम करत असता वेगळं, तुमच्या डोक्यात चालू असतं तिसरंच काहीतरी. मग तुमचं काम व्यवस्थित कसं होईल, तुम्हाला त्याचा चांगला आउटपुट कसं मिळेल, नाही मिळणार. या गोष्टींचा विचार करा. आणि मी अजूनही सांगते, मी असेन कोणी तुम्हाला तुमच्यासोबत आहे, डेफिनेटली आहे. जिथे तुम्हाला गायडन्सची गरज पडेल तिथे डेफिनेटली आहे. पण तुमच्या लाईफमधले तुमचे पर्सनल जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हालाच सॉल्व्ह करावे लागणार आहेत. कुणीही तुमच्या घरी येऊन तुमची जबाबदारी घेणार नाही आहे. तुमची जबाबदारी तुम्हाला स्वतःलाच उचलावी लागणार आहे. आणि ही रियालिटी जेवढा लवकर तुम्हाला समजेल तेवढा लवकर तुमचं भलं होईल. बाकी तुम्ही तेवढे सुज्ञ आहात की स्वतःसाठी योग्य काय अयोग्य काय हे निवडू शकाल. पण कधी कधी आपण असं बहेकले जातो की आपल्याला कळत नाही की योग्य काय आहे अयोग्य काय. सो ही वेळ आहे, आता रडत नका बसू. जे झालंय ते मान्य करा की हे झालंय. इथून पुढे काय, माझं आयुष्य काय आहे, माझं करिअर काय आहे, MPSC मध्ये काय मला करायचं आहे, त्याच्यासोबत बाकीच्या माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत, याच्यातून मला मार्ग कसा काढता येईल की माझं सगळं काही व्यवस्थितपणे चालू होईल. एखादी गोष्ट कुठली तरी सुटेल, पण ज्या गोष्टी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, माझ्या प्रायोरिटीज काय आहेत, प्रेफरन्सेस ठरवा आणि त्याच्यानुसार कामाला लागा. मी असं नाही म्हणणार तुम्हाला की सगळं सोडून द्या 2024च्या तयारीला लागा. मी काल त्या स्टुडंटला पण हेच सांगितलं, त्या वॉरियरला पण हेच सांगितलं, तुम्हाला माहितीच नाही अजून की 2024ची एक्झाम कधी होणार आहे. सो तुम्ही कुठल्या बेसिसवरती सगळं काही सोडून परत त्या एक्झामसाठी स्वतःला गुंतवून ठेवणार. तुम्हाला माहितीच नाही आहे अजून की तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास व्हाल की नाही, की परत अजून पूर्व मुख्य आणि मग परत पुढची ॲड येईपर्यंत वाट पाहत बसायची, परत 1 वर्ष जाणार. आणि आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत बसलाय 1 वर्षाने परत सेम त्याच गोष्टीसाठी रडत बसणार. पण त्या 1 वर्षामध्ये असं काहीतरी जर मला चेंज करता येत असेल की एक्झाममध्ये मी यशस्वी होईन न होईन, मी माझा 100% देईन, पण जरी अपयश आलं तरीसुद्धा मी पूर्णच खचून जाईन किंवा आज जसं मी अगदीच हतबल झालेले आहे तसं होणार नाही, असं काहीतरी लाईफमध्ये असेल. किंवा आज जे माझ्या अपयशासोबत असणारे इतर पण प्रॉब्लेम्स आहेत जे मला फेस करावे लागतील, ॲटलिस्ट त्यातले काही प्रॉब्लेम्स तरी असतील जे मी सॉल्व्ह करू शकेन. हा एक अप्रोच ठेवा आणि त्या अप्रोचनी लाईफकडे पहा. मला काय म्हणायचं हे तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे. अजूनही सांगते की स्वतः जेवढी मेहनत घ्याल आणि स्वतः जेवढ्या गोष्टी कराल तेवढं तुमच्यासाठी जास्त फायद्याच्या राहतील. जेवढं दुसऱ्यावरती अवलंबून राहाल तेवढे तुम्ही खड्ड्यात जाणार आहात. ही गोष्ट माझी कायम लक्षात ठेवा. जेवढं दुसऱ्यावरती अवलंबून राहाल तुम्ही खड्ड्यात जाणार आहात. सो मेहनत स्वतःची असली पाहिजे. डेफिनेटली गायडन्स घ्या, मार्गदर्शन घ्या जिथं आवश्यक आहे तिथे, पण भूल थापांना बळी पडू नका आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. स्वतःसाठी निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते, स्वतःसाठी कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची वेळ येते, त्यावेळेला स्वतःलाच उभं राहावं लागतं. ही गोष्ट स्वतःला जेवढ्या लवकर सांगाल तेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी करू शकाल. बाकी पुढचा जो डिसिजन आहे तो घेताना खूप विचारपूर्वक घ्या. तुम्हाला काही इतर जर अशी गरज पडली की
हा डिसिजन घेताना मला काहीतरी प्रॉब्लेम येतो किंवा ॲक्च्युली मी सध्या ह्या सिच्युएशनला फेस करते, तिथे डेफिनेटली मी माझ्या बाजूने तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून किंवा डिरेक्टली रिप्लाय देण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेन. जर तुम्हाला आज जे मी बोलले ते तुमच्या बुद्धीला पटलं असेल तरच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. नसेल पटलं तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.